बजरंग सोनवणे काय भाषा वापरली साहेबाला? ही भाषा कोणाला आवडली का सांगा? मर्डर केला तुझ्या पोरानं, नाव विलासने घेतलं मरताना. मरताना जबाब जर दिला तर तो मृत्यूपूर्व जबाब होतो. आणि अशा प्रसंगामध्ये तुझ्या पोराचं या ठिकाणी पोलीस स्टेशनला पोलिसांनी अटक करायला पाहिजे होती. बजरंग सोनवणे, बजा तुझी लायकी नाहीये, तुझी लायकी नाहीये, लक्षात राहू दे. मी साक्षीदार आहे. अनेक वेळेस धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीमाग, सगळ्यात पाठीमागच्या हौद्याच्या सीटामध्ये हा बसलेला असायचा. हौद्यात बसणारा. खर तर मला खूप कमी वेळ दिला आहे संयोजकांनी, कारण खासदारांविषयी बजरंग सोनवणे खासदार वगैरे वगैरे अशी भाषा वापरलेली आहे आणि आवाजाव भाषा वापरलेली आहे. मात्र मी जाणीवपूर्वक बजरंग सोनवणेची या ठिकाणी बजा म्हणून या ठिकाणी मी उल्लेख करतो. काही संबंध नसताना सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांविषयी अतिशय गलिच्छ शब्दामध्ये त्यांनी टीका केली होती. अजय बजरंगा, बजा तू म्हणाला की रात्रीच्या वेळेतून त्यांना सवड मिळेल का? ऐका, बजरंग सोनवणे काय भाषा वापरली साहेबाला? ही भाषा कोणाला आवडली का सांगा? या प्रसंगामध्ये नेते लोकांना ओढण्याचा काय संबंध होता? अरे मर्डर केला तुझ्या पोरानं, नाव विलासने घेतलं मरताना. मरताना जबाब जर दिला तर तो मृत्यूपूर्व जबाब होतो. आणि अशा प्रसंगामध्ये तुझ्या पोराचं या ठिकाणी पोलीस स्टेशनला पोलिसांनी अटक करायला पाहिजे होती. तू कुणावर शिंतोडे उडवतो? मला एकच म्हणायचंय की बजरंग सोनवणे, बजा तुझी लायकी नाहीये, तुझी लायकी नाहीये, लक्षात राहू दे. मी स्वतः डोळ्यांनी सांगतो, मी साक्षीदार आहे. अनेक वेळेस धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीमाग, सगळ्यात पाठीमागच्या हौद्याच्या सीटामध्ये हा बसलेला असायचा. हौद्यात बसणारा. तू जरी खासदार झालेला असला, हौद्यात बसणारा तुझी लायकी आहे का? आणि तुझी लायकी नसताना तू आज काय, 4 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट बघा. त्यांनी पोलीस महासंचालकावर आरोप केला बजरंग सोनवणे. आणि आरोप काय केला की सदानंद दाते साहेब जे आहेत पोलीस महासंचालक, म्हणणे त्यांनी सीआयडी कडे 1 तासामध्ये सकाळी अर्ज दिला की संध्याकाळी. अरे तो त्यांचा अधिकार आहे. तू तर कायदे बनवणाऱ्या सभागृहात गेला ना, उच्च सभागृहात गेला ना. तुला समजलं पाहिजे की तू पोलीस महासंचालकावर अशा पद्धतीने टीका करायला नाही पाहिजे. मी अजून भरपूर काही या ठिकाणी मला मुद्दे मांडायचे आहेत. तुझा मुलगा, तू म्हणला की मी स्वतः पोलीस स्टेशनला सोडायला येतो जर त्याचं जर सीडीआर मध्ये नाव माहित असेल तर. अरे तुझ्या पोराचं नाव सीडीआर मध्ये आलेलं आहे आणि असा कुठं कायदा नाही की सीडीआर मध्ये नाव आलं पाहिजे आणि तुला सांगितलं पाहिजे तू निर्दोष आहे का. जर निर्दोष नसला तर त्याला अटक केलं पाहिजे. निर्दोष, तुला ट्रायलला सामोरं जावं लागेल. पोलिसांना विनंती करतो की हा जरी खासदार असला, त्याचं पोरग तो घेऊन येऊपर्यंत तुम्ही त्याच्या मुसक्या बांधा, त्याच्या तोंडावर काळं फडकं हे करा आणि त्याला अटक करा. आणि जर मग अशा पद्धतीने जर न्याय प्रणाली जर असेल, खासदार जर म्हणत असेल की मी जर का तसा दोषी असेल तर मला सांगा, मी पोरग हजर करतो. असं कायदा चालत नाही. मी जर असं म्हणालो की वाल्मिक अण्णाचा ह्या प्रकरणामध्ये जर दोष असेल, कोर्टाने जर वाल्मिक अण्णाला दोषी सिद्ध केलं तर आम्ही त्यावेळेस पोलीस स्टेशनला त्यांना हजर करतो. असं चालेल का? तुम्ही तर काही संबंध नसताना त्यांना अटक केलेलंच आहे ना. तर माझं सुद्धा मत आहे की कायद्यानं तोंडाला याच्या फडकं बांधा आणि बजरंग सोनवणेच्या पोराला तातडीने अटक करा. एवढंच या ठिकाणी सांगतो. हा मोर्चा कुठल्या जातीपातीचा नाही, बजरंग सोनवणेच्या मुलाच्या विरोधात हा मोर्चा आहे. हा मोर्चा मराठा समाजाच्या विरोधात नाहीये बांधवांनो. हा मोर्चा बजरंग सोनवणेच्या मुलाच्या विरोधात आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. या ठिकाणी